करते का आपल्याला सहन करते. हे पतिव्रता माऊलीचे लक्षण आहे. याच्या उलट घ्या. कारेषु कत्री वचनेषु पुत्री भोजेषु कर्का शेनेषु मरका धर्मान क्रोधी क्षमयाच्या लिंकी षडगुण भार्या कुलनाशवंती. तर ही बाई कुळाचा नाश करणार. कोणती? ऐका मन लावून. कारेषु कत्री, एखादं कार्य काढलं पत्री तर कातरून टाकणारी, कातरूनच टाकणारी, कामना होऊ देणारी. कार्येषु कत्री आणि वचनेषु कुत्री. अर्थ स्पष्ट आहे. जशी कुत्री एकदा सपशे रांगावर पडली तर काही विचारच करत नाही, लसकेच तोडते, तशी ती बाई असते. सर्व बाया नाही, एखादी बाई असते. कार्येषु कत्री वचनेषु कुत्री भोजेषु कर्का. आणि भोजन देताना कर्कच बोलत राहते. कधी चांगलं बोलणार असत, नेहमी वाईट वाटतच, नेहमी वाईट वाटतच. तिच्या मुखाला कधी शब्द चांगला येतच नाही. भोजेषु कर्का, जेवण देताना कर्कश बोलत राहते, ताट वाढते, समोर बसते, इकडे बसावं तिकडे बसावं, पण नाही, नेमकं समोर बसणार आणि नेमकं सगळं त्याच टायमाला काढणार. 12 भानगडी 17 होतं, त्याच टायमाला काढणार. तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्हाला डोकंच नाही, देव का तोंडा. इथपर्यंत पाळी त्या बाईची. हिला पतिव्रता म्हणत नाही, ही पतिव्रता, पतिव्रतान करणारी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मग आपला पती जसा असेल तसा, आईवडिलांना लग्न नावून दिलं, तोच आपला देव. त्याची सेवा करा. कसा असेल जसा असेल तसा, त्याची सेवा ही म्हणजे उत्कृष्ट गती प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून अंध बधिर क्रोधी अतिदीना वृद्ध रोगी मूर्ख निर्धन आधा ऐसे पती कर की अपमाना नारी भाव जम पुर दुख नाना. जर त्या बाईने आपला जर पती खुळा आहे, लुळा आहे, चांगला आहे, डोळेहीन आहे, कानहीन आहे, वृद्ध आहे, रोगी आहे, जसं असेल तसं, त्याला नाव ठेवायचं नाही, त्याचा तिरस्कार करायचा नाही, त्याला देव समजून त्याची सेवा करायची. मग त्याला पतिव्रता म्हणतात. म्हणून असं अंधबधीर क्रोधी अतिदीना वृद्ध रोगी मूर्ख. मूर्ख जरी असला तरी त्याला सांभाळायचं, त्याला टाकून द्यायचं नाही, कारण तो आपला पती. मग त्या बाईचा उद्धार होत असतो. विठ्ठला विठ्ठला.